व्यासाने ब्रह्मसूत्र रचले, परंतु त्यांना वाटले की कलियुगातील मानव भोगपरायण असतील, त्यामुळे त्यांची प्रवृत्ती त्यात होणार नाही. त्यांच्यासाठी म्हणून कृपा करून भागवत शास्त्र रचले. राजा परीक्षिताचे निमित्त करून संसारात फसलेल्या लोकांसाठी व्यासाने हे पुराण रचले. भागवत खास करून संसारी लोकांच्यासाठी आहे. प्रभू प्रेमाशिवाय कोरड्या ज्ञानाची शोभा नाही, हेच दाखविण्यासाठी भागवताचा उद्देश आहे. भक्तीशिवाय ज्ञानाची शोभा नाही. जेव्हा ज्ञान वैराग्याने दृढ झालेले नसते, तेव्हा असे ज्ञान चांगले मरण आणण्याऐवजी विकृत मरण आणते. तसा संभव जास्त असतो. मरण भक्तीने सुधारू शकते. असे ज्ञान अंतकाळी धोका देणेही संभवनीय आहे. भक्तीविना ज्ञान कोरडी आहे. अशा ज्ञानाने योग्य मृत्यू घडत नाही. विधी निषेधाच्या पलीकडे गेलेले मोठे मोठे ऋषीही भगवंताच्या कल्याणमय गुणांच्या वर्णनात रत असतात. असा आहे भक्तीचा महिमा. विषयांचे बंधन ज्यावेळी मनुष्य तोडतो, तेव्हाच त्याला खरा आनंद, खरे सुख मिळत असते. संयम व सदाचार यांना हळूहळू वाढवा, म्हणजे भक्तीत आनंद येईल. वैराग्याशिवाय भक्ती सफल होत नसते. आचार विचार शुद्ध असतील तर भक्तीला पुष्टी मिळेल. जीवन विलासी झाले तर समजावे की भक्ती संपली. भागवत शास्त्र मानवाला काळाच्या दाढीतून बाहेर काढते. काळाच्या दाढीतून बाहेर पडायचे असेल तर काळाचाही काळ जो श्रीकृष्ण, त्याला शरण जा. जो आपले सर्व जीवन भगवंतावर सोपवतो, त्याची सर्व चिंता भगवंताला असते. महाभारताच्या युद्धप्रसंगी दुर्योधनाने भीष्माचार्यांना टोमणा मारून गरम केले. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या एकतर मी अर्जुनाला मारीन, अगर मी मरेन. या प्रतिज्ञेने सर्व घाबरून गेले, कारण की ती भीष्मांची प्रतिज्ञा होती. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण बेचैन झाले. रात्री त्यांना झोप आली नाही. भीष्म प्रतिज्ञा ऐकून अर्जुनाची काय स्थिती झाली असेल हे पाहण्यासाठी कृष्ण अर्जुनाकडे आले. पाहतात तो अर्जुन गाढ निद्रित होता, घोरत पडला होता. भगवंताला वाटले की भीष्माने एवढी घोर प्रतिज्ञा केली तरी हा शांतीने असा कसा झोपत पडला आहे. त्यांनी अर्जुनाला उठविले व विचारले, अर्जुना, तू भीष्मांची प्रतिज्ञा ऐकली आहेस ना? अर्जुन म्हणाला, होय, ऐकली आहे. श्रीकृष्ण म्हणाले, तुला मृत्यूचे भय वाटत नाही का? अर्जुन म्हणाला, माझी चिंता करणारा माझा स्वामी जागा आहे, म्हणून मी झोपत आहे. तो जर माझी चिंता करतो तर मी ती कशाला करू? याप्रमाणे सर्व ईश्वरावर सोपवा. माणसाची चिंता जोवर ईश्वर करत नाही, तोवर तो निश्चिंत होत नाही. जय जय राम कृष्ण हरी.